तर एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढेंकडून सलग दुसऱ्या दिवशीही कारवाई करण्यात आली। राज्यभरामध्ये 53 धाडी टाकत 33 आरोपी अटकेत घेण्यात आलेले आहेत। अन्न आणि औषध प्रशासनाकडून 27 आस्थापनांना सील करण्यात आले। मुंबई, कोकण, नाशिक, अमरावती, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये हा कारवाईचा धडाका पाहायला मिळतो। तुकाराम मुंढेंनी पदभार स्वीकारल्यानंतर सर्वच विभागांना विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश जे आहेत ते त्यांनी दिले। तर अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीतून 13 उमेदवारांची माघार पाहायला मिळते। उमेदवारांच्या माघारीमुळे 3 जागा बिनविरोध होणार आहेत। अभिनेत्री वर्षा उसगावकर, गायक आदर्श शिंदे, विजय खोचीकर हे बिनविरोध होणार आहेत। तर 14 जागांसाठी आता एकूण 45 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत। चित्रपट महामंडळासाठी 7 जूनला मतदान होणार असून 8 जूनला त्याची मतमोजणी प्रक्रिया पार पडेल। अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीकरता आज अर्ज माघारीच्या दिवशी 13 अर्ज मागे घेतले गेलेले आहेत। एकूण 60 उमेदवारांनी अर्ज भरलेले होते। त्यापैकी आता 47 उमेदवार हे शिल्लक राहिलेले आहेत। घटनेनुसार एकूण 15 विभागांमध्ये 17 जागांसाठी ही निवडणूक लढवली जाणार आहे। त्यामध्ये जी आम्ही वोटिंगसाठीची जी तयारी केलेली आहे, 3 ठिकाणी आम्ही मतदान केंद्र केलेली आहेत। त्यामध्ये 8 ते 5 या वेळेमध्ये मतदान होईल। एकूण 3403 मतदार या निवडणुकीसाठी मतदान करतील। पक्षाच्या वाढीला बाधक ठरणारे कोणतेही छुपे संबंध खपवून घेतले जाणार नाही असं सामंत यांनी म्हटले। साताऱ्याच्या फलटणमधील मेळाव्यामध्ये उदय सामंतांचा आमदार महेश शिंदेंना नाव न घेता हा इशारा पाहायला मिळतोय। माझं नाव घेण्याएवढं सामंतांमध्ये धैर्य नाही असं महेश शिंदेंनी म्हटलंय। कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी उदय सामंत यांच्या विधानाचा समाचार दिला। काही लोक सांगतात पदाधिकारी करायचे नाहीत, माझ्याशिवाय पदाधिकारी होऊ शकत नाहीत, पण पुढच्या आठवड्यात मी आणि राहुल शेवाळे मुद्दाम त्या मतदारसंघामध्ये जाणार आहोत। त्यामुळे शिवसेनेचा पदाधिकारी कोण करायला देत नाही अशी कोणामध्ये जर घमेंड असेल, भले ठाण मांडून बसू, पण सगळेच्या सगळे बीएलए करून दाखवू, किती मोठा आमच्या समोर नेता असला तरी ते संबंध आपल्या शिवसेना पक्षाला बाधक ठरतील अशा पद्धतीचे संबंध असता कामा नयेत। मला काहीतरी मिळणार आहे म्हणून आपला पक्ष दावणीला बांधायचा हे आता पुढच्या कालावधीमध्ये शिवसेनेमध्ये चालणार नाही। पक्षाच्या विरोधात कारवाई करणं, पक्षाच्या विरोधात काम करणार म्हणून त्यांनी कारवाई केलीच पाहिजे। प्रत्येकच पक्ष करतो। ते माझ्याबद्दल बोलले असं काय नाही, त्यांनी माझं नाव वगैरे काय घेतलेलं नाहीये आणि मला नाही वाटत त्यांचं माझं नाव घेण्याचं इतपत त्यांचं धैर्य असेल असं मला नाही वाटत। तर नेत्यांनी सांगितलं तर उद्याही राजीनामा देऊ असं भरत गोगावलेंनी म्हटलंय। शिंदेंनी 1.5 वर्ष पालकमंत्रीपद माझ्यासाठी थांबवून ठेवलं असं देखील गोगावलेंनी म्हटलंय। वरिष्ठ पातळीवर जो काही निर्णय होईल तो मान्य असेल असं देखील भरत गोगावलेंनी म्हटलंय। साहेबांनी गेले 1.5 वर्ष जे काय पालकमंत्रीपद थांबवून ठेवलेलं आपल्यासाठी ते आहे, अजून तुम्हाला माहिती आहे। परंतु जो काय वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल, मुख्यमंत्री आहेत, दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत, आमचे शिंदे साहेब आहेत, तो निर्णय करतील तो आम्हाला। ज्या माणसाने 2.5 वर्ष मंत्रीपद सोडलंय त्यामध्ये एवढी काय मोठी बाब आहे? जे आम्ही सांगितलं ना, आमच्या नेत्यांवरती आमचा विश्वास आहे। जे आमचे नेते जे काय ठरवतील ते, त्या उद्या जरी सांगितलं आम्हाला की राजीनामा द्या मंत्रिपद, तरी आमची द्यायची तयारी आहे। तर रायगड विधान परिषदेवरून शिवसेनेत अंतर्गत चर्चा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे। रायगडची जागा शिवसेनेकडेच यावी अशी भूमिका पदाधिकाऱ्यांची आहे। तसंच जर रायगड परिषदेच्या जागेवर विकास गोगावले यांना उमेदवारी न दिल्यास मुलगा, सून किंवा मुलीला रिंगणात उतरवणार असल्याची भूमिका महेंद्र दळवींनी मांडली आहे। उमेदवारीबाबत आमच्यात कोणतीही चर्चा झाली नसल्याची प्रतिक्रिया भरत गोगावलेंनी दिली। मंत्री गोगावले यांना सांगितलंय की उमेदवार आपल्या पुत्राला द्यावी, अन्यथा आपण आपल्या घरातला उमेदवार देणार। काय सांगाल याबाबत? खरं आहे की जो रायगड किंवा कोकण रिजन मध्ये जो जनाधार दिला आहे शिवसेनेला, तो सर्वाधिक जास्त आहे, तो आमचा अधिकार आहे। त्यामुळे अधिकारामध्ये आम्हाला आमच्या पक्षाला उमेदवारी मिळाली पाहिजे हे आमचं आग्रही म्हणणं आहे। भरत शेठच्या सुपुत्रांनी इच्छा व्यक्त केली, त्याला आमचं समर्थन निश्चित आहे। भरत शेठ मगाशी कार्यक्रमाच्या निमित्ताने माझ्याकडे आले होते, त्यावेळेस आमची चर्चा झाली, मग तुमचा सुपुत्र बद्दल आमचं समर्थन निश्चित आहे। नाहीतर माझी सून किंवा माझी मुलगी त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थे निवडणूक मध्ये विधान परिषद निवडणूक 100% लढणार, कारण आमच्याकडे जनाधार तेवढा आहे आणि पक्ष याचा विचार नक्की केला असं मला वाटतं। जी ह्याच्यावरती काही चर्चा
मिटिंगमध्ये झालेली नाही आहे. आमचं BLAचं प्रशिक्षण होतं आणि त्या प्रशिक्षणामधून आम्ही आता इकडं आलेलो आहोत. आता ते कोणाला देणार काय देणार त्याची काय अजून चर्चा नाही. ते आमच्या नेते आहेत शिंदे साहेब यांच्याशी आम्ही चर्चा करू आणि काय बोलतायत ते सांगू. साहेब जसा आदेश देतील तसं आम्ही पुढे जाऊ. म्हणजे आता मागणं हे काय चुकीचं आहे कोणाकडे अशातला भाग नाही आहे. मागायला काय हरकत नाही. आता विकास आमचा मागतोय त्यांच्या घरातलं जर कोणी मागितलं परंतु शेवटी आमचं फायनल अथॉरिटी शिंदे साहेब जे ठरवतील ते आम्हाला मान्य करावं लागेल.